महानगरपालिकेचे हे मतदान कसे करावे, चला आपण जाणून घेऊया। दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 29 महानगरपालिकेत सुजाण मतदारांची मते EVM मशीनमध्ये बंद होणार आहेत। महाराष्ट्रात होणाऱ्या या आगामी निवडणुकीत बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय पद्धतीने मतदान होणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यायचे आहे। परंतु उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणपणे 4 जागा आहेत, मात्र काही प्रभागात 3 किंवा 5 जागाही आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिका वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराने त्या प्रभागानुसार 3 किंवा 4 किंवा 5 अशी मते देणे अपेक्षित आहे। त्यामुळे मतदाराला थोडे वेगळे पण महत्त्वाचे नियम मात्र कटाक्षाने पाळावे लागणार आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर प्रभागानुसार 3 किंवा 4 किंवा 5 अशा EVM मशीन ठेवलेल्या असतील। उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 22 मध्ये अ, ब, क, ड अशा 4 जागा आहेत, तर मतदाराला या 4ही जागांसाठी मतदान करणे बंधनकारक आहे। म्हणजे 4ही मते दिली तरच मतदान पूर्ण झाले असे समजले जाईल। उमेदवार ओळखायला सोपा जावा म्हणून मशीनवर त्याच्या नावाचे वर्गीकरण 4 वेगवेगळ्या रंगाने दर्शविलेले आहे। अ जागेसाठी पांढरा रंग, ब जागेसाठी गुलाबी रंग, क जागेसाठी पिवळा रंग, ड जागेसाठी निळा रंग। पण हो, या 4 पैकी 4ही मते देणे मतदाराला अनिवार्य आहे। ती मते एकाच पक्षाला द्यावी लागतील असे मात्र अजिबात नाही। तो अ साठी एका पक्षाचा उमेदवार, ब साठी दुसऱ्या पक्षाचा उमेदवार, क साठी तिसरा, ड साठी आणखीन वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडण्याचा पूर्ण स्वातंत्र्य मतदाराला आहे। परंतु 4 पैकी एक जरी मत कमी पडले तर तुमचे मतदान बाद होईल। म्हणून मतदारांनो, काळजीपूर्वक मतदान करा। आपले मत अमूल्य आहे, ते फुकट जाऊ देऊ नका।